आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. मुंबईसह परिसराला पावसानं झोडपलं. विक्रोळीमध्ये विक्रमी 316 मिलीमीटर पावसाची नोंद. अनेक ठिकाणी रस्ते खचले. पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांची तारांबळ. तर आजही मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा रेड अलर्ट. राज्यात पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. कोकण घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधारेचा इशारा. प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचं आवाहन. कोकणातही पावसाचं धुमशान. रायगड, रत्नागिरीमध्ये तुफान पाऊस. आंबा नदीनं धोका पातळी ओलांडली. तर माणगाव तालुक्यातला देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट आणि ताम्हणी घाट या परिसरामध्ये निर्बंध. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग पाण्याखाली. रायगडच्या नागोठणेजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक मंदावली. राज्यातील मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ. हतनूर, गोसीखुर्द, पानवल, हसने या धरणाचा पाणीसाठा वाढला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पंचगंगा कासारी नदीला पूर. 24 तासात पंचगंगा नदीची पाणी पातळी 10 फुटांनी वाढली. सर्व निवडणुकीमध्ये ठाकरेंना साथ दिली, जिंकून दिलं, अजून काय करायचं? सचिन अहिर यांचा सवाल. तर आमच्या मागे ठाकरे आणि पवार आडनाव नसल्याचं म्हणत आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर. पक्षाचं नेतृत्व करण्यात आदित्य ठाकरे कमी पडले. फक्त मेळावे घेऊन होणार नाही. टू द पॉइंट मधून सचिन अहिर यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. राम मंदिर दानचोरी विरोधात उद्धव ठाकरे यांचा एल्गार. शिवसेना युबीटी आज राज्यभरात रामरक्षा आंदोलन करणार. दादरच्या हनुमान मंदिरामध्ये ठाकरे महाआरती करणार. अयोध्येच्या राम मंदिरानंतर बद्रीनाथ मंदिरातही दान चोरीचा आरोप. मंदिराच्या देणगीमध्ये अपहार झाल्याच्या आरोपांमुळे खळबळ. दान चोरीच्या आरोपांनंतर चौकशीचे आदेश. ईडी पेपरफुटी प्रकरणात आग्र्यामधून आणखी 3 बेड्यात. प्रिंटिंग प्रेसमधून पेपर लीक करण्यात सहभाग असल्याचं तपासात उघड. 3 आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय हे 24 तास. मी श्वेता भालेकर परब. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत. आजच्या महत्त्वाच्या अशा 3 लक्षवेधी बातम्या. पहिली बातमी आहे अर्थातच पावसासंदर्भातील. राज्यामध्ये पुढचे 4 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण मुसळधार पावसाचा इशारा हा दिलेला आहे. कोकण घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. तर मुंबईसह परिसराला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. मुंबईकरांची त्यामुळे तारांबळ उडाली आहे. आजही मुंबई, ठाणे आणि पालघरला पावसाचा रेड अलर्ट घोषित केलाय. प्रशासनानं नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून. राम मंदिर दानचोरी विरोधात उद्धव ठाकरे यांनी एल्गार पुकारलाय. शिवसेना युबीटी आज राज्यभरात रामरक्षा आंदोलन करणार आहे. तर दादरच्या हनुमान मंदिरामध्ये ठाकरे महाआरती करणार आहेत. तर तिसरी लक्षवेधी बातमी आहे पक्षाचं नेतृत्व करण्यात आदित्य ठाकरे कमी पडले. फक्त मेळावे घेऊन होणार नाहीये असं म्हणत सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या आमच्या मुलाखत कार्यक्रमामध्ये त्यांनी हे विधान केलेलं आहे आणि ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलेलं आहे. त्यामुळे या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुद्धा आपल्या या
बातमीपत्रामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, मुंबईतून जोडल्या गेलेले आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आढे. सध्या मुसळधार पाऊस होतोय आणि त्या संदर्भात त्यांच्याकडे काय अधिकचे अपडेट्स आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर मुंबईतून ओम देशमुख हे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आदित्य, शिवसेना युबीटीनं राम रक्षा आंदोलनाचा एल्गार पुकारलेला आहे आणि त्यामुळे त्या संदर्भात त्यांच्याकडे काय या संदर्भातली माहिती आहे ती आपण जाणून घेणार आहोत. तर लातूरमधून वैभव बालकुंदे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लातूरमध्ये अद्यापही पाऊस आलेला नाहीये, त्यामुळे पावसाची प्रतीक्षा तिथल्या शेतकऱ्यांना आहे, त्यामुळे त्या संदर्भातली माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर सिंधुदुर्गमधून उमेश बरब आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मुसळधार पाऊस इथे होतोय, दरडी सुद्धा कोसळत आहेत आणि त्यामुळे प्रशासनाकडून काय नेमकी खबरदारी घेतली जाते ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे, राज्यामध्ये सध्या अनेक ठिकाणी पाऊस होतोय, त्याचे अपडेट्स आपण घेणारच आहोत. पण सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे, राम मंदिर दानचोरी विरोधात ठाकरेंनी एल्गार पुकारलाय. शिवसेना युबीटी राज्यभरात रामरक्षा आंदोलन आज करणार आहे. दादरच्या मारुती मंदिरामध्ये उद्धव ठाकरे आपल्या नेत्यांसहित महाआरती सुद्धा करणार आहेत. सर्व पक्षांना या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं त्यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे. अयोध्येमधल्या राम मंदिर दानपेटी चोरी विरोधात त्यांनी या संदर्भातला एल्गार पुकारलेला आहे. शिवसेना युबीटी आज राज्यभरात रामरक्षा आंदोलन करणार आहे. रामरक्षा पठण केलं जाईल, महाआरती होईल, त्याचबरोबर हनुमान चालीसेचं पठण सुद्धा केलं जाणार आहे आणि हनुमान स्तोत्र सुद्धा वाचलं जाणार आहे. दादरच्या हनुमान मंदिरामध्ये उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहतील, तिथे ते महाआरती करणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आम्ही भाजपला जाब विचारणार आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. मुळात राम मंदिर ट्रस्ट बरखास्त व्हायला पाहिजे पूर्णपणे, आणि त्याच्यामध्ये एकपक्षीय ट्रस्ट नको. हा भाजपचा ट्रस्ट झालेला आहे, त्याच्यामध्ये इतर कोणी नाही आहे, सगळे चोर एकत्र आणलेले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपच्या बाजूने बोलू नये, त्यानं राम भक्तांच्या बाजूने बोलू. नवीन विषय आपल्या हातात असावा. राम मंदिर अयोध्येमध्ये जी काही चोरी झाली त्यानुसार आपल्याला त्याचं काही कॅश करता येईल का, आपल्याला त्याच्याबद्दलचा काही फायदा उचलता येईल का, म्हणून त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मुळामध्ये यांनी हिंदुत्व सोडल्यामुळं यांच्या या आंदोलनाला प्रतिसाद मिळणार नाही. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे. ओम, राम मंदिरामधल्या दानपेटीमधला चोरीचा मुद्दा हा संपूर्ण देशभरात गाजतोय, देशभरात सुद्धा आंदोलनं होत आहेत आणि राज्यभरात आता आंदोलन शिवसेना युबीटीनं पुकारलेलं आहे. आज दादरमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि आंदोलन करणार आहेत. मात्र त्यांनी जरी आंदोलनाचा एल्गार पुकारला असला तरी दुसरीकडे मात्र विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तुमच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळणार नाही असं त्यांनी सांगितलं. आणि तसंच मुंबईमध्ये सध्या पाऊस पण पडतोय. काय वाटतं, कशा पद्धतीचा प्रतिसाद या आंदोलनाला मिळू शकेल? श्वेता, खरं तर शिवसेनेमध्ये पडलेल्या मोठ्या फुटीनंतर, खरं तर दुसऱ्या फुटीनंतर, राजकीय उलथापालथीनंतर पुन्हा एकदा शिवसेनेकडनं राम मंदिर आणि राम मंदिरातल्या चोरी प्रकरणाच्या मुद्द्याला हात घालत आज रामरक्षा आंदोलनाचं खरं तर आयोजन करण्यात आले. राज्यभरात आंदोलन होते. उद्धव ठाकरे याचं नेतृत्व करतात. स्वतः ते संध्याकाळी राम मंदिर प्रश्नावरती दादर कबूतरखान्याच्या परिसरात जे हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी आंदोलन करतील. आता खरं पाहायला गेलं तर या सगळ्या मुद्द्यावर देशभरात राजकारण पेटलेलं असताना उद्धव ठाकरेंकडनं हा मुद्दा कॉईन केला जातोय आणि कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण करण्याचा प्रयत्न या निमित्तानं ठाकरेंकडनं सुद्धा केला जातोय. खऱ्या अर्थानं हिंदुत्वाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा हायलाईट करून जी पॉलिटिकल स्पेस ऑक्युपाय करण्याचा प्रयत्न ठाकरेंकडनं होतोय, त्यामध्ये राम मंदिराचा आणि या सगळ्या दानचोरीचा मुद्दा हा प्रकर्षानं ठाकरेंसाठी फायदेशीर ठरू शकतो आणि या दृष्टिकोनातून हे आंदोलन केलं जातंय असं सध्या तरी बोललं जातंय. स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे सगळे याच आंदोलनाच्या दरम्यान दादरमध्ये उपस्थित राहणार असतील. तर दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आपण आता विरोधी पक्षाकडनं ऐकल्या की यांचा हिंदुत्वाशी काही संबंध राहिलेला नाही आहे, केवळ राजकारणासाठी हा मुद्दा उपस्थित करतात, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ठाकरे गटाकडनं, युबीटीकडनं हा मुद्दा उपस्थित केला जातोय. अर्थात देशभरामध्ये विविध राजकीय पक्षांकडनं आंदोलन केलं जात असताना शिवसेनेकडनं पुन्हा हा मुद्दा हायलाईट करण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहतोय की उद्धव ठाकरेंनी स्वतः पत्रकार परिषद सुद्धा घेतली आणि या सगळ्या मुद्द्यावरती आपलं विस्तृत जे मत आहे ते व्यक्त केलं होतं आणि
खास करून या सगळ्या मुद्द्यावरती आपण विरोधी भूमिका घेऊ, वेळ पडली तर अयोध्येत सुद्धा जाऊ, अशा प्रकारची भूमिका उद्धव ठाकरेंनी या सगळ्या प्रकरणात घेतली होती. आपण पाहिलं होतं की 4 वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड होण्यापूर्वी एक दौरा अयोध्येमध्ये उद्धव ठाकरे आणि सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांचा झाला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे वेगळे झाले. पुन्हा एकदा जर अयोध्येमध्ये जाऊन उद्धव ठाकरे एल्गार पकडण्याचा प्रयत्न करत असतील आणि या निमित्तानं जी काही राजकीय स्पेस ऑक्युपाय करण्याचा प्रयत्न करत असतील आणि याला जर यश आलं तर निश्चित स्वरूपात शिवसेनेसाठी ती एक मोठी संजीवनी ठरू शकते. त्यामुळे रामरक्षा आंदोलनाच्या माध्यमातून राम मंदिर दानचोरी प्रकरणात झालेल्या सगळ्या मुद्द्यानंतर उद्धव ठाकरे पुढे कुठेतरी हिंदुत्वाचा मुद्दा कॉइन करतायत. त्याला मुंबई राज्यभरातून कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय आणि जर उद्धव ठाकरेंना या माध्यमातून प्रतिसाद मिळाला तर निश्चितच त्यांच्यासाठी ती मोठी गोष्ट म्हणावी लागणार आहे. विरोधकांकडनं सुद्धा यावरती टिप्पणी केली जाते. त्यामुळे या सगळ्या राजकीय द्वंद्वामध्ये, राजकीय युद्धामध्ये राम रक्षा आंदोलनाला नेमका प्रतिसाद कसा मिळतो यावर ठाकरेंचं पुढचं भवितव्य आणि पुढची अनेक राजकीय गणितं ही अवलंबून असतात. श्वेता, अगदी अनेक महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. या पुढच्या काळामध्ये या आंदोलनाला काय नेमका प्रतिसाद मिळतोय त्यावर पुढचं भवितव्य त्यांचं अवलंबून असणार आहे. आणि त्याचबरोबर मनसेचे कोणते नेते या आंदोलनाला उपस्थित राहतात का दादरच्या मारुती मंदिरामध्ये, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे. मुंबईसह संपूर्ण उपनगरांना सध्या पावसानं झोडपून काढलेलं आहे. विक्रोळीमध्ये विक्रमी 316 मिलीमीटर इतका पाऊस झालाय. अनेक ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे, रस्ते खचलेले आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. आजही मुंबई त्याचबरोबर ठाणे आणि पालघरला पावसाचा रेड अलर्ट घोषित केलेला आहे. त्यामुळे आज कशा पद्धतीने पाऊस होतो, पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर अनेक ठिकाणी पाणी साचू शकतं आणि त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे. सीमा, मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस होतोय. वाऱ्याचा वेग सुद्धा जास्त आहे कारण तुम्हाला छत्री सुद्धा सावरता येत नाहीये. काय नेमका हवामान विभागानं अंदाज वर्तवलेला आहे? नक्की श्वेता, आपण जर पाहिलं तर मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस जो आहे तो पडतोय आणि दिवसेंदिवस पावसाचा जोर जो आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. काल अधिकचा पाऊस मुंबईमध्ये आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काल हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट जो आहे तो जारी केलेला होता. तो रेड अलर्ट आज सुद्धा कायम आहे. मुंबईसह ठाणे, पालघर या जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेला आहे. खरं तर पावसाने सकाळच्या सत्रात काहीशी विश्रांती घेतलेली होती, मात्र पुन्हा एकदा मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झालेली आहे. ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळते. ही दृश्य आपण सध्या दादर चौपाटी येथून पाहतोय. या ठिकाणी अथांग हा समुद्र जो आहे खवळलेला आहे आणि दुपारनंतर समुद्राला भरती येईल अशी माहिती हवामान विभागाकडनं देण्यात आलेली आहे. सोबतच समुद्र किनाऱ्यावरती नागरिकांनी थांबू नये असं आवाहन देखील प्रशासनाकडनं केलं जाते. आता जसं मी म्हणाले की मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये सतत मुसळधार जो आहे तो पाऊस पडतो. त्यामुळे मुंबईकर हे हैराण झाले. तर सखल भागांमध्ये पाणी साचते आणि अनेक ठिकाणी आपल्याला अनेक दुर्दैवी घटनासुद्धा घडल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आज आणि उद्या 2 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. आज मुंबईला रेड अलर्ट आहे तर उद्या ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे 2 दिवस हे अतिशय महत्त्वाचे असतील. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यायचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे. सोबतच आपण जर बघितलं तर या सतत कोसळत असलेल्या पावसाचा परिणाम रस्ते वाहतुकीवरती तर होतोच, मात्र दुसरीकडे रेल्वे वाहतुकीवरती सुद्धा मोठा परिणाम जो आहे तो या पावसाचा पाहायला मिळतोय. आज रविवार आहे, आज सुट्टीचा दिवस आहे. त्यामुळे अनेक नागरिक घराबाहेर कमी पडतात. त्यामुळे जे नागरिक घराबाहेर पडतात त्यांची मात्र आज देखील त्यांचे हाल होऊ शकतात अशी शक्यता आहे. कारण ढगाळ वातावरण आहे आणि दिवसभर मुसळधार पाऊस मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये कोसळेल असा अंदाज जो आहे तो सध्या वर्तवला जातोय. सध्या आता वारा सुटलेला आहे आणि पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. त्यामुळे दिवसभर पाऊस अशाच पद्धतीने मुंबईसह इतर ठिकाणी हजेरी लावेल. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडनं केलं जाते.
अगदी सीमा, जेव्हा तुम्ही बोलत होतात आणि त्यावेळेला जेव्हा कॅमेरामॅन दृश्य दाखवत होते त्या दृश्यामध्ये लाल बावटा धोक्याचा जो असतो तो सुद्धा फडकवलेला आहे आणि त्यामुळे निश्चितच समुद्रावर कुणी जाऊ नये असंही आवाहन खरं तर केलं जाते. आणि त्याचबरोबर समुद्र किनारपट्टी जर आपण पाहिली तर तिथे मोठ्या प्रमाणात आपल्याला कचरा सुद्धा दिसतोय. त्यामुळे मुंबईकरांनी इतर वेळेला जेव्हा पाणी साचतं तेव्हा तक्रारी केल्या जातात. त्यामुळे कुठेतरी आपण सुद्धा सुरक्षेवर भर दिला पाहिजे. कुठेही प्लास्टिक वगैरे कचरा पेटीतच टाकल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण पाहिल्या पाहिजेत. म्हणजे निश्चितच पाणी जे साचलं जातं त्या ज्या नालेसफाई होत नाही हा तर मुद्दा आहेच, पण त्याचबरोबर ज्या पद्धतीने मुंबईकर सुद्धा घाण करत असतात त्या घाणीला सुद्धा कुठेतरी प्रतिबंध लागला पाहिजे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. धन्यवाद आपण संपूर्ण दिलेल्या माहितीसाठी. मुंबईला मोठ्या प्रमाणात पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि आज सुद्धा मुंबईला रेड अलर्ट घोषित केलेला आहे. महामुंबईला मोठ्या प्रमाणात जोरदार पावसाचा फटका बसलेला आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. अंधेरी सव्वे असेल, विक्रोळी असेल, भांडूप असेल, या सगळ्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे मोठ्या प्रमाणात सखल भागांमध्ये पाणीच पाणी झालेलं होतं. भांडूपमध्ये रस्ताही खचलेला होता आणि त्यामुळे साहजिकच मुंबईकरांना आणि उपनगरांमधल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली होती. विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे. विक्रोळीमध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबलेलं होतं आणि रस्ते वाहतुकीवर सुद्धा त्याचा परिणाम झालेला होता. तर आपण हे 3 दृश्य पाहतोय. मरीन ड्राईव्ह हे पहिलं दृश्य आपण पाहतोय. त्याचबरोबर सायनमध्ये काय सध्या स्थिती आहे ती सुद्धा आपल्याला दिसते. मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. तर सांताक्रूजमध्ये सुद्धा पावसाचा जोर आपल्याला दिसतोय. मरीन ड्राईव्हमध्ये दृश्यमानतेत घट झालेली आहे. इतका जोरदार पाऊस आहे. त्याचबरोबर सायनमध्ये रस्त्यावर पाणी साचलंय आणि तिथूनच आता वाहनधारकांना आपली वाहनं चालवावी लागत आहेत, कसरत करावी लागते. तर सांताक्रूजमध्ये सुद्धा आपल्याला पावसाचा जोर पाहायला मिळतोय. राज्यामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा इशारा आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आलाय. त्याचबरोबर नागरिकांनी सतर्कता बाळगावी असंही आवाहन करण्यात आलंय. काही ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्रामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. पुढील काही दिवस आणि काही तास हे राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतील. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 4 दिवस राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट घोषित केलाय. प्रशासनानं नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आणि सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलंय. वाढत्या पावसाचा जोर पाहता खबरदारीचा उपाय म्हणून काही भागातल्या शाळांना सुट्टी सुद्धा जाहीर केली आहे. प्रामुख्यानं कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे. नागोठणेजवळ सुकेळी खिंडीमध्ये महामार्गावर पुराचं पाणी आहे. मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक ठप्प झाली आहे. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. कालच अशा प्रकारे कर्नाळ खिंडीमध्ये बांधणवाडी इथे रस्त्याला नदीचं स्वरूप येऊन महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. आज सुकेळी खिंडीमध्ये पाणी रस्त्यावर आलेलं आहे आणि त्यामुळे महामार्ग विभागाच्या कामाची पोलखोल झाली आहे. दुसरीकडे रोहा तालुक्यातल्या मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. रोहा अष्टमी जुन्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे रोहा अष्टमी रस्ता सुद्धा वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तर सुकेळी खिंडीमध्ये पुराचं पाणी आलेलं आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. त्याचबरोबर कुंडलिका जी नदी आहे तिच्याही पाणी पातळीमध्ये वाढ झालेला आहे आणि त्यामुळे पाणी रस्त्यावर आलेलं आहे. रोहा अष्टमी हा रस्ता त्यामुळे बंद झाला आहे. आणि आता आपण सिंधुदुर्गातली बातमी पाहणार आहोत. सिंधुदुर्गामध्ये भुईबावडा या घाटात दरड कोसळली आणि दरड कोसळल्यामुळे मातीचा ढिगारा हा रस्त्यावर आलाय. दरड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही भागातली माती सध्या बाजूला केली आहे आणि त्यामुळे एकेरी वाहतूक सध्या सुरू झाली आहे. सिंधुदुर्गातल्या भुईबावड्यामधली दरड कोसळल्यामुळे तिथली वाहतूक प्रभावित झालेली आहे. मात्र लगेचच तिथला मातीचा जो ढिगारा होता तो थोडासा बाजूला केला आणि त्यामुळे सध्या इथली वाहतूक एकेरी सुरू आहे.
सावंतवाडीमध्ये पावसाचं थैमान आहे. वादळी पावसामुळे 24 घरांचं नुकसान झालंय. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांची पडझड झाली आहे. घरांच्या नुकसानामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत. यामध्ये सुदैवानं कुणीही जखमी झालेलं नाहीये किंवा जीवितहानी झाली नाहीये. मात्र घरांचं मोठं नुकसान झाल्यामुळे आता आर्थिक नुकसान झालेले नागरिक सध्या मदतीची याचना करतायत. सावंतवाडी परिसरातील चौकुळ गावात ही परिस्थिती पाहायला मिळते. नुकसान झालेल्या नागरिकांना प्रशासनानं तातडीनं मदत करावी अशी मागणी आता केली जाते. घरांची कौलं पडलेली आहेत, त्याचबरोबर त्यांच्या घरातल्या साहित्यांचं सुद्धा नुकसान झालंय. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी उमेश परब यांच्याकडे. उमेश, सावंतवाडीमध्ये जोरदार पाऊस होतोय, मात्र त्या पावसामुळे अनेकांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे. काय सध्याची तिथली परिस्थिती आहे आणि प्रशासनानं या संदर्भात काही मदतीचं आश्वासन दिलंय का, पाहणी केली आहे का? आपण तळ कोकणाचा विचार केला तर अगदी उशिराने मान्सून जो आहे, पाऊस जो आहे तो तळ कोकणामध्ये दाखल झाला आणि त्यानंतर जसा म्हणावा तसा अपेक्षेसारखा पाऊस यावर्षी पडलेला नाहीये. तब्बल अगदी 70 ते 80% पाऊस जो आहे तो आतापर्यंत पडल्याची नोंद आहे. मात्र जरी पाऊस उशिराने दाखल झालेला असला किंवा जरी पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी असलं तरी मागील 3 ते 4 दिवस तळ कोकणामध्ये पावसाने जोर पकडलाय आणि त्यामुळे त्याचा जो पावसाचा परिणाम जो आहे तो आता घाट मार्गांवरती जाणवायला लागलाय. खरं तर 2 दिवसापूर्वी करूळ घाटातील दरड जी आहे ती कोसळली होती. त्यानंतर तिथली वाहतूक जी आहे ती काही काळ ठप्प होती. त्यानंतर प्रशासनानं लागलीच त्या ठिकाणी धाव घेत ती दरड जी आहे ती बाजूला केली. तर काल रात्री जो मुसळधार सध्या पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे काल रात्री भुईबावडा घाटातील जी आहे ती दरड कोसळली. जी माती आहे, जो मलबा आहे तो पूर्णतः रस्त्यावरती होता आणि त्यानंतर प्रशासनानं लागलीच धाव घेत हा सुद्धा एक जो मार्ग आहे तो एकेरी वाहतूक सुरुवातीला सुरू केली होती. त्यानंतर आता मात्र वाहतूक जी आहे ती पूर्ववत सुरू आहे. मात्र घाट मार्गांसोबतच ग्रामीण भागामध्ये सुद्धा या पावसाचा जोरदार फटका जो आहे तो बसलेला पाहायला मिळतोय. कारण कालच्या दिवसामध्ये चौकुळ, सावंतवाडी येथील चौकुळ जो गाव आहे त्या गावामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये तब्बल 24 घरांना जे आहे ते नुकसान झालं. म्हणजे पडझड झाली, काही घरांची छपरं उडाली, काही घरांची झाडं देखील कोसळली. त्यासोबतच ग्रामीण भागातील जे मार्ग आहेत त्या मार्गावरती झाडं पडल्यामुळे देखील काही ठिकाणचे मार्ग बंद झालेले आहेत. मात्र पावसाचा जोर जो आहे तो म्हणावा तेवढा जरी नसला तरी ही पडझड जी आहे ती सुरू आहे. नदी नाल्या ज्या आहेत त्या आता प्रवाहित झालेल्या आहेत. मात्र आपण जर पाहिलं असेल तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे आणि या ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवरती जरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाने आता उसंत घेतलेली असली तरी देखील पाऊस जो आहे तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आता हवामान खात्याने वर्तवली आणि त्यामुळे ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय. निश्चित. धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे. रायगडच्या कर्जत खालापूरमध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे पाताळगंगा नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली. सखल भागांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. सावरोली पुलावर पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय. आताची महत्त्वाची बातमी. रायगडमध्ये सध्या मुसळधार पाऊस होतोय. कर्जत खालापूरमध्ये मुसळधार पाऊस होतोय. पाताळगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहते आणि त्यामुळे सखल भागांमध्ये सध्या पाणी शिरतंय. सावरोली इथला पूल पाण्याखाली गेला आणि त्यामुळे वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे. हे दृश्य कर्जत खालापूरमधली आहेत. पाताळगंगा नदी दुधडी भरून वाहू लागलेली आहे आणि तिची पाणी पातळी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आणि त्यामुळे आता तिथल्या मार्गांवर पाणीच पाणी झालंय. पुण्याच्या मुंढवा परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. पावसामुळे डांबरी रस्ता खचलाय आणि हा रस्ता खचल्यामुळे तिथे टेम्पो सुद्धा अडकलाय. 4 दिवसांपूर्वी डांबरीकरण केलेला हा रस्ता आहे आणि हा रस्ता खचल्यामुळे किती निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे याचा प्रत्यय सगळ्यांना आला आणि त्यामुळे त्या संदर्भात स्थानिकांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आणि आरोप केलेले आहेत. आपण हा रस्ता कसा खचलेला आहे आणि त्यात टेम्पो कसा अडकलेला आहे त्याचं हे दृश्य आपण पाहिलेलं आहे. रस्त्यावर खड्डे झालेले आहेत. अवघ्या 4 दिवसांपूर्वी हा रस्ता बनवण्यात आलेला होता. मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळे स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय. पाणी साठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. हतनूर धरणाचे 22 दरवाजे, गोसेखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडलेत. रत्नागिरीचं पानवल आणि कोल्हापूरचं हसणे हे धरण भरलेलं आहे. नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम राहिला आहे असा अंदाज सुद्धा हवामान विभागानं वर्तवलाय. धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा सध्या होईल अशी अपेक्षा सुद्धा वर्तवली जाते. राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असताना मराठवाड्यावर मात्र वरुणराजा रुसलाय का असा प्रश्न पडतोय. लातूर जिल्ह्यामधील अनेक भाग आजही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्यात. शेतांवरील कर्जाचा बोजा आता शेतकऱ्यांवरील वाढलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडलेत. कर्जबाजारीपणामुळे निलंगा तालुक्यामध्ये अवघ्या 8 दिवसांमध्ये 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांच्याकडे. वैभव, सगळीकडे पाऊस होतोय, मात्र अद्यापही मराठवाड्यावर पावसानं कृपावृष्टी केलेली नाहीये. तिथे पाऊस पडत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काय सध्याची तिथली परिस्थिती आहे? शेतकरी सुद्धा आता टोकाचं पाऊल उचलत आहेत. नक्कीच आपण जर पाहिलं तर जून महिना संपला, जुलै महिन्याचे जवळपास 4 दिवस उलटलेत. पावसाचा पत्ता जे आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये नाही आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये दमदार पावसाच्या प्रतीक्षेत जे आहेत ते शेतकरी आहेत. आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्याला जो पाणी पुरवठा करणारा जो मांजरा धरण आहे ते सुद्धा जे आहे ते आता धोक्यात आलेलं आहे. कारण त्या ठिकाणी सुद्धा पाण्याची पातळी जी आहे खालावल्याचं दिसते. त्यामुळे पाणी त्या ठिकाणचं आरक्षित करण्यात आलेलं आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण होती की काय अशी भीती जी आहे आता व्यक्त केली जात आहे. आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यात अजूनही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जळकोट तालुका सोडला तर लातूर जिल्ह्यामधला इतर तालुका जे आहे त्या ठिकाणी अजूनही पाऊस पडत नाही आहे. रिमझिम पाऊस काही ठिकाणी पडत असला तरी दमदार पाऊस नसल्यामुळं, पेरणीयोग्य पाऊस नसल्यामुळं शेतकरी राजा जे आहे ते पेरणीच्या प्रतीक्षेत आहे. बी बियाणाची खरेदी करून शेतकरी राजा जे आहे ते आपल्या काळ्या आईची ओटी भरण्यासाठी सज्ज झाला आहे. पण दमदार पाऊस नाही आहे. त्यामुळे आता शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आपण जर पाहिलं तर संपूर्ण जून महिना गेला, कुठेही लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नाही आहे. जुलैचा आता जवळपास 4 दिवस उलटलेत तरी सुद्धा लातूर जिल्ह्यामध्ये पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. त्यामुळे अगदी त्यामुळे आता मराठवाड्यामध्ये कधी पाऊस पडेल याचीच प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वळ्या पुढच्या बातमीकडे. टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीमधून सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. पक्षाचं नेतृत्व करण्यात आदित्य ठाकरे कमी पडलेले आहेत असं सचिन अहिर यांनी म्हटलंय. दरम्यान यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदेंच्या जिल्ह्यामधल्या दौऱ्याचा सुद्धा दाखला दिलाय. फक्त मेळावे घेऊन होणार नाही तर जिल्हा प्रमुखांशी ठाकरेंचा थेट संपर्क असला पाहिजे. मात्र तसं चित्र शिवसेनेमध्ये दिसत नाहीये असंही त्यांनी म्हटलेलं आहे. श्रीकांत शिंदे जसं लीड करतोय आता जिल्ह्यामध्ये जाणे, कार्यकर्त्यांशी इंटरॅक्शन करणे, हे करणे जे आपल्याकडे लॅक होत होता. कारण निवळ मेळावे घेऊन होणार नाही. तुम्हाला जोपर्यंत कार्यकर्त्यांशीच होणे, अर्थात ते केल्यामुळे फार एक नंबर आपण होत असे नाही, पण एफर्ट्स जे दिसत आहेत तो एक अट्रॅक्शनचा भाग होता. म्हणजे आदित्य ठाकरे एफर्ट्स घेत नव्हते का? नाही, ते नाही. बघा कसं आहे, प्रत्येकाची काम करण्याची एक शैली आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या पर्यायाने काय करायचं त्यांनी केलेलं आहेत, ह्यांच्या पर्यायाने काय केलेलं आहे. पण जे एफर्ट्स आपल्याला जिल्ह्यामध्ये जाऊन घेणं, म्हणजे मी तर तुम्हाला अगदी सांगायचं असेल तर मी तर त्यांना एक वेळा सांगितलं की तुम्ही माझ्यासकट कोणावर विश्वास ठेवला नाही पाहिजे. तुमचा संपर्क हा जिल्हा प्रमुखांशी डायरेक्ट असला पाहिजे, थेट असला पाहिजे. त्यांनी तुमच्याशी इंटरॅक्ट करायला पाहिजे. पण ते दुर्दैवाने तशी परिस्थिती किमान मी जे जिल्हा बघतो तिकडे तरी नाही आहे. अर्थात त्यांनी तो विश्वासाचा भाग असे म्हणून झालं असेल, पण इंटरॅक्शन जो आपल्याला म्हणतो तो लॅक हे करता येणारच नाही ना. पण तुम्ही म्हणजे एक काय म्हणतात, तुम्ही तसे मितभाषी आहात, पण तरी तुम्ही हे एका फार डिसेंट पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतात की पक्षाच्या नेतृत्वाने दौरे केले नाहीत, भेटले नाहीत, रिव्हायवलचा प्लॅन नव्हता, हेच तुम्ही सांगताय ना? नाही, हे तर मी तुम्ही टीका करण्यापासून बचवतात, पण तुम्ही फार सोप्या शब्दात हे सांगण्याचा प्रयत्न. आता त्याचा अर्थ तुम्ही आणि जे त्याचा वेगळा अर्थ बघणार आहे त्यांनी तो काढायचा नाही. पण मी सांगतोय ना, म्हणून नाही तर मी शब्दच वापरले नसते. आणि आता पुण्यामध्ये काय करताय पाहूयात आपलं पुणेमधून.
पुणे महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या 23 गावांचा विकास आराखडा वेगानं पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र विकास आराखडा कक्ष स्थापन करण्यात आलाय. अतिरिक्त आयुक्त यांनी या संदर्भातले आदेश दिले. विविध विभागांमधील 26 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यातील एका सराफ व्यावसायिकाची 2,59,00,000 रुपयांची फसवणूक झाली आहे. कमी मजुरीमध्ये दागिने तयार करून देण्याचा आमिष दाखवत तब्बल 185 तोळे शुद्ध सोनं लंपास केले. या प्रकरणामध्ये पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. आणि आता पाहणार आहोत नाशिकमधल्या महत्त्वाच्या बातम्या. नाशिक जिल्ह्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 4 तासात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नाशिकमध्ये गेल्या 24 तासात 18.4 मिलीमीटर इतका पाऊस झालाय. नाशिकमधील चांदवड लासलगाव रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं फिल्मी स्टाईल पाठलाग करून गांजाची अवैध वाहतूक करणारी कार पकडली आहे. या कारवाईमध्ये 32 किलो गांजा आणि कार असा मुद्देमाल जप्त केलेला आहे. या प्रकरणात 3 अटक झाली आहे. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH